युरोप आणि भारत या प्रकरणातील दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत आणि तो आहे युरोपातील वैचारिक क्रांती. यापूर्वी आपण पाहिलेले आहे, की प्रबोधन युग कशाला म्हणतात? तर 13वे ते 16वे शतक जे आहे, 13वे ते 16वे शतक. ह्या 13वे ते 16व्या शतकाला युरोपामध्ये प्रबोधन युग असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रबोधन युग हे मध्ययुगाचा अखेरचा टप्पा आहे. मध्ययुगाचा अखेरचा जो टप्पा आहे, त्याला प्रबोधन युग असं म्हटलं जातं. 13वे ते 16वे शतक आणि मध्ययुगाचा अखेरचा टप्पा. त्या काळामध्ये प्रबोधन झालं, धर्मसुधारणा चळवळी झाल्या आणि भौगोलिक शोध लागले. तर प्रबोधनामध्ये आपण पाहिलं होतं, की मानवी भावभावना आणि संवेदना यांना जास्त महत्त्व आलं. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. ग्रीक आणि रोमन परंपरेचं पुनरुज्जीवन घडून आलं आणि लोकांना समजेल अशा प्रकारे प्रादेशिक भाषांच्यातून साहित्य निर्मिती झाली होती. याच दरम्यान 1450 मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग 1450 जर्मनीचे जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला आणि छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या कल्पना आणि ज्ञान समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. नंतर येतं धर्मसुधारणा चळवळ. धर्मसुधारणा चळवळीचे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत होते. त्यांनी रोमन कॅथोलिक चर्च जे जुन्या परंपरेच्यावर, जुन्या कल्पनांच्यावर, कर्मकांडावर आधारित होतं, अशा धर्मगुरूंचा विरोध करायला त्यांनी सुरुवात केली आणि हे जे धर्मगुरू लोकांना लुबाडत होते, त्याचाही प्रतिकार करण्यात आला. त्याला धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतात. ही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इसवी सनाचं 1453 उजाडलं. ह्यावेळेस ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असणारी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं आणि परिणामी आशिया आणि युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग हे बंद झाले आणि खुष्कीचे व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळं आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांचा शोध घेणं आवश्यक वाटू लागलं आणि 15व्या शतकामध्ये वेगवेगळे युरोपीय दर्यावरती भारताच्या शोधार्थ निघाले. त्यामध्ये 1487 ला बार्थोलोम्यू डायस जो पोर्तुगीज होता, तो केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करणारा कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला आणि 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात येऊन पोहोचला. यानंतर आपल्याला युरोपातील वैचारिक क्रांती हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. आता प्रबोधन काळामध्ये वेगवेगळे बदल झाले आणि प्रबोधन काळातल्या बदलामुळे जे काही प्रबोधन काळ ज्यावेळेस आपण पाहतो, तर या प्रबोधन काळामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल आहे, की वेगवेगळे भौगोलिक शोध वगैरे लागत गेले आणि तत्त्वज्ञानात आणि तंत्रज्ञानातही भरपूर प्रगती झालेली आहे. तर प्रबोधन काळातील या बदलांमुळे जे बदल प्रबोधन काळामध्ये झाले, या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून जे मध्ययुगीन कालखंड होता, त्या मध्ययुगाकडून युरोपनी आधुनिक युगाकडे वाटचाल करायला सुरुवात केली. मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली युरोपची. काय कारण होतं याच्यामागं? कारण प्रबोधन काळात झालेले बदल. प्रबोधन काळात जे काही बदल झालेले आहेत, त्या बदलांचा परिणाम असा झाला, की युरोपने आधुनिक युगाकडं वाटचाल करायला सुरुवात केली. युरोपची वाटचाल आधुनिक युगाकडे सुरू झाली. कोणत्या युगाकडून झाली ही? तर ती झाली मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे. आता हाच कालखंड आहे, की या कालखंडामध्ये वैचारिक क्रांती पण घडून आलेली आहे. युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली आणि या वैचारिक क्रांतीमुळे पूर्वीचं जे अज्ञान होतं आणि अंधश्रद्धा होती, यातून समाज बाहेर पडायला सुरुवात झाली. लोकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञान होतं. तसंच वेगवेगळ्या अंधश्रद्धाही होत्या. ह्या अंधश्रद्धेचा बेस धर्मगुरू लोकं होते. धर्मगुरूंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा पसरवल्या होत्या आणि जसं वैचारिक क्रांती झाली, तसं अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडायला सुरुवात झाली.
यातून समाज बाहेर पडू लागला. अज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन्हीतूनही समाज बाहेर पडू लागला. आता ज्या जुन्या रूढी होत्या, ज्याला आपण प्रस्थापित रूढी म्हणतो, तर आता मात्र लोकांनी काय झालं, की ज्या रूढी परंपरा ज्या आहेत, ज्या प्रस्थापित आहेत, त्या रूढी व परंपरांकडं लोकं चिकित्सक नजरेने पाहायला सुरुवात करायला लागले. रूढी, परंपरा आणि घटनांकडे चिकित्सक म्हणजे हे असं का आहे? त्याच्यामागची कारणं शोधायला सुरुवात झाली. चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. ओके. प्रस्थापित रूढी आणि परंपरा ज्या होत्या आणि घटना होत्या त्यांच्याकडे चिकित्सक अशा दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं आणि या सर्व बदलांना यालाच वैचारिक क्रांती असे म्हणतात. वैचारिक क्रांती हीच आहे, की वैचारिक क्रांतीमध्ये काय झालं? वैचारिक क्रांती का झाली हे महत्वाचं आहे कारण प्रबोधन युग आलं. प्रबोधन युगामध्ये ज्या काही अज्ञान आणि अंधश्रद्धा होत्या, त्या अंधश्रद्धेच्या मधून समाज बाहेर पडायला सुरुवात झाली. अज्ञान आणि अंधश्रद्धा. लोकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धा होती. तर ह्या अज्ञान आणि अंधश्रद्धेतून समाज बाहेर पडू लागला. आणि अंधश्रद्धेतून जर बाहेर पडत असेल, अज्ञानातून बाहेर पडत असेल, तर साहजिकच ज्या काही रूढी किंवा परंपरा होत्या, त्या रूढी परंपरा असतील किंवा घटना असतील, या सर्वांकडे समाज चिकित्सक नजरेने पाहू लागला. चिकित्सक दृष्टिकोनातून पाहू लागला. आता डोळे झाकून कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. प्रत्येक गोष्टीमागची कारणं शोधायला सुरुवात झाली आणि यालाच वैचारिक क्रांती म्हणतात. आणि ज्या वेळेस वैचारिक क्रांती होती, त्या वेळेस वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळते. मग त्याच्यामुळे काय झालं, की वैज्ञानिक जे क्षेत्र आहे, त्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. हे होतं युरोपातल्या वैचारिक क्रांतीच्या रिलेटेड. आता जसं वैचारिक क्रांती झाली, तशी राजकीय क्षेत्रामध्ये पण क्रांती झाली. राजकीय क्षेत्रातील राजकीय क्षेत्रात काय काय हे झालं हे आणि कधी झालं? तर आधुनिक युगाचा जो सुरुवातीचा काळ होता, आधुनिक युगाचा सुरुवातीचा काळ हा खूप जास्त राजकीय अस्थिरतेचा काळ मानला जातो. कारण या आधुनिक युगाच्या ज्या सुरुवातीच्या कालखंडात होतं, सुरुवातीच्या काळामध्ये युरोपात अनेक राजकीय स्थित्यंतर घडून आली. खूप जास्त सत्तापालट झालेला दिसून येतो आपल्याला युरोपामध्ये. युरोपात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. कधी झाली ही? तर आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. आधुनिक युगाचा जो सुरुवातीचा काळ होता, युरोपमध्ये अनेक स्थित्यंतरं घडून आली. त्यानंतर 18व्या आणि 19व्या शतकात 18वे आणि 19वे शतक. ह्या शतकामध्ये काय झालंय, तर ह्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक घटना घडलेल्या आहेत. आणि ह्या विविध क्रांतिकारी घटनांमुळेच हा कालखंड हा क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या कालखंडाला क्रांतियुग म्हणतात. क्रांतियुग कोणाला म्हणतात? 18व्या आणि 19व्या शतकाला
क्रांतियुग म्हणतात. का म्हणतात? कारण याच काळामध्ये याच काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. लोकशाहीचा विकास झाला आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं. तर कॅबिनेट स्वरूपातही बदल झाले. नंतर 1689 ला एक कायदा आला होता. 1689 त्याला म्हटलं जातं बिल ऑफ राईट्स म्हणजे अधिकाराचा किंवा हक्काचा कायदा. तर बिल ऑफ राईट ह्या कायद्यामुळे 1689 मध्ये झालेल्या बिल ऑफ राईट्स या कायद्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या. आणि राजाच्या अधिकारावर मर्यादा आल्यामुळं पार्लमेंट जे आहे ज्याला आपण संसद भवन म्हणतो, तर पार्लमेंटचे सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठता, पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. ओके, एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. काय पाहिलं आपण की राजकीय क्षेत्रात क्रांती झाली. या क्रांतीमुळं याला क्रांतियुग असंही म्हटलं जातं. मग 18वे आणि 19वे शतक जे आहे ते वेगवेगळ्या क्रांतिकारक घटना घडलेल्या आहेत आपल्याला त्या दिसून येतात 18व्या आणि 19व्या शतकामध्ये. ह्याच काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय शासन व्यवस्थेचा किंवा संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेटच्या स्वरूपामध्ये बदल झाले आणि एक कायदा आला 1689 ला ज्याला बिल ऑफ राईट्स म्हणतात. आणि या कायद्यामुळं बिल ऑफ राईट्स नावाच्या कायद्यामुळं राजाच्या अधिकारावर मर्यादा आल्या. राजा आता अमर्याद राहिला नाही आणि राजाच्यावरचं नियंत्रण वाढल्यामुळं पार्लमेंट आता सार्वभौमत्व प्राप्त झालं. पार्लमेंटला सर्व मान्यता, एक सर्व शक्ती पार्लमेंटकडं मिळालेली आहे. हे होतं राजकीय क्षेत्रातील क्रांती. आता पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे आपल्याला, तो पुढचा पॉइंट आहे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. हे 1765 ते 1783 च्या दरम्यान झालेलं आहे. आता युरोपामध्ये जसं 18व्या आणि 19व्या शतकामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारक घटना घडत होत्या, तसंच अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्ध सुद्धा एक महत्वाची घटना आहे ज्याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता आपण कालच पाहिलं होतं की 1492 मध्ये 1492 मध्ये कोलंबस हा पश्चिमेकडे निघाला होता भारताचा शोध घेण्यासाठी आणि तो पोहोचला अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर. सॉरी, पूर्व किनाऱ्यावर. कोलंबस अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. तर जसं साहजिकच युरोपच्या दृष्टिकोनातून अमेरिकेचा शोध लागला. मग युरोपीय देशांनी काय केलं की आपलं जे लक्ष आहे ते अमेरिका खंडाकडे वळवलं आणि युरोपातले जे देश होते ते सर्व साम्राज्यवादी होते. स्वतःचा विस्तार करणारे होते साम्राज्याचा. तर या साम्राज्यवादी अशा युरोपीय देशांनी
अमेरिका खंडाचे वेगवेगळे जे प्रदेश आहेत, अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हे महत्वाचं आहे. काय सांगितलं, की 1492 ला कोलंबस अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. अमेरिकेचा शोध युरोपीय देशांना लागला आणि मग साम्राज्यवादी युरोपीय देश यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि त्यांनी अमेरिका खंडाचे जे विविध प्रदेश होते ते ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि हे ताब्यात घेऊन सुरुवात केल्या, त्यातून त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वसाहतींची स्थापना सुरुवात केलेली. ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. ओके. या वसाहती स्थापन केल्यानंतर आपल्याला दिसून येतं की यामध्ये इंग्लंडने जे उत्तर अमेरिका आहे, उत्तर अमेरिका ह्या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर इंग्लंडने 13 वसाहती स्थापन केल्या. हा क्वेश्चन येणारा पॉइंट आहे. कोणत्या खंडात? तर उत्तर अमेरिका खंडात. कोणता किनारा? पूर्व किनारा. आणि किती वसाहती होत्या? तर 13 वसाहती होत्या. 13 वसाहतींची स्थापना केली. ओके. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर. जशा ह्या 13 वसाहती स्थापन केल्या, सुरुवातीला इंग्लंडचं यांच्यावर खूप नाममात्र वर्चस्व होतं. पण पुढच्या काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने या वसाहतींच्यावर जाचक बंधनं आणि कर लादायला सुरुवात केली. सुरुवातीला नाममात्र बंधने किंवा नाममात्र वर्चस्व कोणाचं? इंग्लंडचं. नंतर वसाहतींवर जाचक बंधने आणि कर आकारण्यास सुरुवात केली. खूप जाचक बंधनं टाकली आणि कराचं आकारण्यास सुरुवात केली. आणि त्यांनी हा जो कर आकारायला सुरुवात केली त्याच्यामुळं वसाहतींनी वसाहतींनी याला विरोध केला. वसाहतींचा याला विरोध. कशाला? या बंधनांना आणि कर देण्याला विरोध केला. परिणामी मग इंग्लंडला राग आला आणि इंग्लंडने काय केलं? इंग्लंडने या वसाहतींविरुद्ध युद्ध पुकारलं. इंग्लंडने वसाहतीविरुद्ध युद्ध पुकारलं आणि हे युद्ध अमेरिकेचं जे सैन्य आहे ते अमेरिकन सैन्य हे जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली लढलेलं आहे. अमेरिकन सैन्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन. शेवटी 8 सप्टेंबर 1873 ला पॅरिसचा करार झाला.
आणि वसाहतींचा विजय झाला. जे इंग्लंड पराभूत झालं. आणि मग ही जी घटना आहे तिला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखलं जातं. आणि यातून ह्याचा परिणाम काय झाला? तर ह्याचा परिणाम असा झाला, की यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती असणारा तसेच लिखित राज्यघटना संघराज्य व्यवस्था आहे तिथं. लिखित राज्यघटना त्यांची लिहिलेली आहे. आणि लोकशाही व्यवस्था, लोकशाहीची स्थापना झाली त्या ठिकाणी. तर हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने नावाचा संघराज्य शासन पद्धती असणारा, लिखित राज्यघटना असणारा आणि लोकशाही व्यवस्था असणारा देश, कारण नवा देश उदयाला आला. ओके. तर हे होतं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. कधी झालं? 1765 पासून 83 पर्यंत. कारण काय होतं, की कोलंबसने शोध लावला आणि सर्व युरोपीय हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी गेले. इंग्लंडने पूर्व किनाऱ्यावर 13 वसाहती स्थापन केल्या, पण तिथे सुरुवातीला वर्चस्व कमी असताना नंतर मात्र हळूहळू त्यांनी त्यांच्यावर जाचक कर लादण्यास सुरुवात केली आणि त्याला त्या जनतेने विरोध केला. इंग्लंडने वसाहतीविरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्याचा प्रतिकार करण्याचं वसाहतींनी ठरवल्यामुळं मग वसाहतींनी काय केलेलं आहे, जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली युद्ध लढलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे. त्याच्यावर नजर टाका. ओके. आता यानंतर एक महत्वाचा जो स्वातंत्र्य कालखंडातली घटना आहे, सॉरी ह्या मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटी झालेली आणि ह्या प्रबोधन युगाच्या मध्यंतरात झालेली जी घटना आहे, त्या घटनेचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. ओके. तर पुढचा पॉइंट आहे आपला फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती ही 1789 मध्ये झालेली. झालं काय होतं, की फ्रान्समधल्या जनतेने, फ्रान्समधील जनता होती, त्या
फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित अशी राजेशाही अनियंत्रित राजेशाही हॅलो. फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित राजेशाही आणि सरंजामशाही म्हणजे तिथले मोठमोठे सरंजाम होते. आपल्याकडे कसे वतनदार तसे तिकडं सरंजाम होते. त्या अनियंत्रित राजेशाही आणि सरंजामशाही याविरुद्ध उठाव केला. जनता विरुद्ध प्रस्थापित राजेशाही आणि सरंजामशाही आणि यातून प्रजासत्ताकाची स्थापना झाली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणारं राज्य. प्रजासत्ताकाची स्थापना झाली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. आपण लक्षात काय ठेवायचे 1789 कुणी केलं तर जनतेने. कोणाविरुद्ध केलं तर राजेशाही आणि सरंजामशाही यांच्या विरुद्ध केलं. प्रजासत्ताकाची स्थापना झाली आणि ही प्रजासत्ताकाची स्थापना फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला या राज्यक्रांतीने जगाला 3 महत्वाची मूल्यांची देणगी दिलेली आहे. त्यातलं पहिलं आहे स्वातंत्र्य, त्यानंतर आहे समता आणि पुढचं आहे बंधुता. हे लक्षात ठेवायचं आहे. तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी दिली. ओके. जगाला काय मिळालं या राज्यक्रांतीतून? तर या राज्यक्रांतीतून जगाला माणसाचं स्वातंत्र्य, माणसामधली समता आणि त्यांच्यामध्ये असणारी बंधुता या नवीन मूल्यांची ओळख झाली. जगाला याची देणगी दिलेली आहे. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्व आहे. म्हणूनच जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध याला खूप जास्त महत्व आहे. एक विशेष महत्वाचं स्थान आहे. विशेष महत्वाचे स्थान आहे. ओके. तर एवढं लक्षात ठेवायचंय. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये औद्योगिक क्रांती, भांडवलशाहीचा उद्योग, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूया.